काका दिगंबर पोकले पोपटी आमचे सदानंद मित्र आहेत, त्यांचे वडील आहेत. तर त्यांनी 21 तारखेला आले होते रात्रीला. तर रात्रीला आल्यानंतर त्यांना असा बघितल्यानंतर त्यांचा जे डावा हात आहे ते बिलकुल उचलत नव्हता, काही नव्हता, ते काही असं वय करत होतं. आणि त्यांना फक्त आमच्या मित्राला वाटलं की आपल्या वडिलांना पॅरालिसिस झाल्यासारखं वाटलं. त्यांनी गावात दाखवून लगेच म्हणले की प्रवाकडे ते जा. तर काकांना आम्ही आलेल्या त्या दिवशी बघितलं, कुठलाही त्यांना का BP नव्हता, ना शुगर नव्हता, काही नाही आहे. परंतु वयामानानुसार आपलं जे रक्त आहे ते घट्ट होते आणि ते कुठेतरी मेंदूत जाऊन अटकल्यानंतर आपल्याला पॅरालिसिस होते. तर काकाचं नशीब खूप चांगलं की ते जे पॅरालिसिस फक्त हातापुरता राहिला, तो काही कुठं समजा पायापुरता गेला नाही किंवा म्हणजे त्याच्यामुळे बोलणं झालं, ह्या गोष्टी कोणत्या झाल्या नाही. तर काका तुम्हाला काय वाटते, काय झालं होतं नेमकं एकदम सुरुवातीला? हे हातच उचललं. कशामुळं काय झालं होतं? कशामुळे झालं की ते मुंग्या आल्या काय झालं की हात उचलून ओके, कुठपर्यंत उचलायचं नाही हात? येतपर्यंत. हे इकडं चांगलं होतं, याच्यात काही ठरलं तर असं हातात राहू नये, म्हणजे खाली पडून जायचं. बॅटरी ठरवली तर बॅटरी खाली पडून गेली अंगाला झाली रात्रीला. तुमच्या हातापायाला काही मुंग्या विंग्या आल्या होत्या? काहीच नाही, फक्त हाताला एवढ्या या पोटावरच आहे. पण आता ते चांगलं झालं. चांगलं झालं. सदानंद तुम्ही सांगा, काय वाटतं तुमच्या वडिलांना आमच्याकडे ट्रीटमेंट घेतली, तुमचं काय मत आहे याच्यावरती? आता माझं मत म्हणते सर, मी ज्यावेळेस माझ्या घरी गेलो त्यावेळेस माझ्या वडिलांचा हात असा वरी उचलला गेला आणि माझ्या लक्षात आलं की बाबा माझ्या वडिलाला पॅरालाइज झाला. त्याच्यामुळे मी ताबडतोब गावामध्ये आमचे डॉक्टर भाऊराव बोंबले यांचा दवाखाना आहे तिथं नेलं आणि त्यांनी थोडीशी ट्रीटमेंट केली आणि त्यांनी लगेच सांगलं की बाबा तुम्ही हिमायतनगरला वाकुडे सरांकडे जा. लगेच मी आमच्या वडिलाला ऑटोत बसून ताबडतोब हिमायतनगरला घेऊन आल्यानंतर इथं ट्रीटमेंट केली. खरोखरच या दुःखासाठी आपण वेळेवर आल्यामुळं हे दुःख म्हणजे हाताचं जे हे आहे ते लवकरात लवकर बरं झालं. सरांनी इथं बाटल लावली, लवकरात लवकर ट्रीटमेंट केली. आम्हाला जवळपास घरी जायला 1 वाजला होता खरंच सर, आणि पाऊस भर चालू होता. आणि विशेष कसं आपण वेळेवर आणल्यामुळं ते आपला पॅरालिसिस व्हायचा ते झाला नाही आणि आमच्या वडिलांची तब्येत आता चांगली आहे. बरोबर आहे सर? थँक्यू. तर आणि आणल्यानंतर आम्ही आमच्याकडे फिजिओथेरपी नावाचे मशीन पण आहे, ते आपण दिल्यानंतर पेशंटला सुद्धा लवकर अनुभव आला. तर माझं असं वाटतं की आपल्या परिसरात झालेल्या कोणालाही पॅरालिसिस झाला तर त्यांनी 24 घंट्याच्या आत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला पोहोचावं. कारण त्या टायमात जर पोहोचलो तर आपण जे त्यांची BP असेल, शुगर वाढली असेल, त्या रक्तपुरवठा जात नसेल, त्याला आपण त्वरित जर इंजेक्शन रक्तपातळाची गोळी वगैरे जर आपण दिली समजा याच्यानुसार बघून तर, आणि फिजिओथेरपी जर केली तर रक्तपुरवठा सुरळीत जातो आणि पेशंट हा आपला 1-2-3 दिवसामध्ये बरा होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर असेच खोकले परिवारांनी आमच्या विश्वास ठेवून त्यांनी ट्रीटमेंट इथे गेली आणि 2 दिवसात आमचे काका त्यांचा हात उचलत नव्हता, नाकावरती काठी पकडता येत नव्हती. सांगतात की कोळपं हाणता त्यांचा हात दुपारच्या टायमापर्यंत त्याचा दुपारपर्यंत बरा होता आणि दुपारनंतर त्यांचा हात एकदम लूजच झाला. ना काठी पकडता येत होती, ना कुठली धान पकडता येत होती, ना दोरी पकडता येत होती. त्यांना कुठे वाटले खाल्ले गेला. असे काका चांगल्या प्रकारे आज चांगले झाले, आम्हाला खूप आनंद वाटतो. असेच कोणी पॅरालिसिस झाला म्हणून घरी बसून कुठेतरी असं इकडे तिकडे दाखवण्यापेक्षा बऱ्या फिजिशियन डॉक्टरला आपण हिमायतनगरमध्ये इथं उपलब्ध आहोत, तर त्यांनी या सुविधाचा, या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुठल्याही कुटुंबातला कोणताही व्यक्ती असा पॅरालिसिसनं घरी बाजत न पडता जर तुम्ही त्वरित ट्रीटमेंट केली तर तो माणूस आपला हा पेशंट चालू शकतो, अशी तुम्हाला आणि शाश्वती देऊन आज खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी भेट घ्यावी. धन्यवाद.